व्हेजिटेबल्स कुठनं सोर्स होतात, फिश कुठनं येतोय, फॉर दॅट मॅटर अडल्टरेशन. पनीर हे पनीर आहे की नाही आजकाल यू कॅन्ट मेक आउट. सो शुड आय बी नोईंग ॲज अ कस्टमर who is your vendor, who's your supplier? Should that factor in when I select a restaurant? Yes and no. There are, I think people look at restauranting from two perspectives. A, you give the best and you get the prize. And B is about survival. Which I think forms about 5-6 restaurants every 10 restaurants. हा माझा observation मी सांगतोय. So at least 50% restaurants today are just barely surviving. Okay. So when you're in the survival mode, the first thing you start doing is cutting costs. Yes. Then you really don't care about त्याच्याकडे सर्टिफिकेशन आहे का, ह्यानी FSSAI फॉलो केलंय का, पनीर कुठे बनतंय, व्हेजिटेबल्स कुठे बनताय, वगैरे वगैरे XYZ. हा झाला आमचा विषय फ्रॉम आवर एंड. सेकंडली आपल्याकडे हा आज ॲज अ कन्झ्युमर, ॲज अ रेस्टॉरंटर, ॲज अ वॉटेवर हाऊस मेकर, वॉटेवर XYZ, आपल्याकडे हा कंट्रोलच नाही आहे की भाज्या कुठून येत आहेत, पनीर कुठे मिळतंय. इट कुड बी पॉसिबल की XYZ डेअरी आहे जिकडे फेक पनीर बनतं. आता तो माझाही सप्लायर आहे आणि तुझ्या घराच्या 200 मीटर लांब आहे, तू पण पनीर तिकडूनच घेतीयस. पण त्याचा कंट्रोल आपल्याकडे नाहीच आहे. त्यामुळे हे अगेन हे दुर्दैव आहे की कोण काय कसंही ग्रो करतंय आणि कसंही आमच्यापर्यंत पोहोचवतंय. But do you make sure that you give it a thought before choosing your vendor or supplier? Do restaurant owners look into this? Right. So we have, apart from the packaged products, which are bottled आणि packed products, Yeah. जे fresh produce येतं, meats, eggs, vegetables, dairy and stuff. Yeah. Of course, there are standard SOPs आहेत. त्याला फील आहे. समजा फिश कसं ओळखायचं, व्हेजिटेबल्स कसे, समजा टोमॅटो घेताना कसे असले पाहिजे, फर्म असले पाहिजे, शाईन असली पाहिजे, घाणेरडे नको, ब्रूज नको, असे आमचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स ते बघून आम्ही घेतो. Okay, good to know. हो, 100%. For example, meats, they need to be like slimy, they can't be dry or too watery. So of course we have those systems in place की काय बघून घ्यायचं. असं नाही की ती पिशवी आली आणि मग ते उघडलं आणि मग स्टॉक केलं, असं नसतं.